नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. ग्रीन हार्वेस्ट सह प्रस्तुत विठू माऊली, को पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, स्पेशल पार्टनर सॉफ्टवॅक. आषाढी वारीच्या या विशेष कार्यक्रमात मी मनश्री पाठक आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. दररोज या कार्यक्रमातून महाराष्ट्राचा आनंद सोहळा तुम्ही घरबसल्या अनुभवताय. मात्र जशी एक तरी ओवी अनुभवावी, याच धर्तीवर एक तरी वारी अनुभवावी असंच म्हणावं लागेल. हजारो वारकऱ्यांच्या सुखाचं आनंद निधान असणारी ही वारी पंढरी जवळ करते. बघूयात याच वारीतली काही क्षणचित्र. तर मंडळी, आज संत ज्ञानदेवांच्या पालखीचा पुण्यात मुक्काम आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीला कोळूसचे वारकरी तुतारीची सेवा देत आहेत. तुतारीनं 3 शिंग फुंकली की पालखी मार्गस्थ होते. या तुतारीचा महिमा नेमका काय आहे, पालखीजवळ तुतारी का वाजवली जाते, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी. पंढरीच्या वारीमध्ये वारकरी पांडुरंगाची सेवा आपापल्या पद्धतीने करत असतात. मात्र ज्यावेळेस आळंदी आणि देहूतून पालख्या निघतात त्यावेळेस तुतारीचा पुकार जो आहे तो पालखीमध्ये दिला जातो. आपण पाहतोय की हे काळूदास वारकरी जे आहे ते गेल्या 35 वर्षांपासून तुतारीची सेवा जी आहे ते संत तुकाराम महाराज यांच्या पालखीमध्ये देतात. आपण पाहतोय की हे वारकरी तुतारीचा पुकार देऊन 3 शिंग जी आहे ती फुंकली जातात आणि त्यानंतर पालखी जी आहे ती पुढच्या दिशेनं प्रस्थान ठेवते आणि मार्गस्थ होते. आपण त्यांना थेट विचारणार आहोत की या तुतारीची सेवा नेमकी कशी दिली जाते, तुतारीचा पुकार दिल्यानंतर वारकऱ्यांना काय संकेत मिळतात हे त्यांच्याकडून जाणूया. मला सांगा, सुरुवातीला किती वर्षांपासून तुम्ही वारीमध्ये सेवा करता? 35 वर्ष सेवा केली. 35 वर्ष सेवा करतो. आणि किती शिंग फुंकली जातात? पहिल्या शिंगाला बैल झोपल्या जातात, दुसऱ्या शिंगाला बैल पहिल्या शिंगाला बैल येतात आणि दुसऱ्या शिंगाला बैल झोपल्या जातात, तिसऱ्या शिंगाला पालखी मार्गस्थ होती. मात्र तुतारीची 3 शिंग फुंकल्यानंतर पालखी जी आहे ती प्रस्थान होते आणि गेले 35 वर्षांपासून हे वारकरी संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये तुतारी वाजवण्याची सेवा जी आहे ती पांडुरंगाला देताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. मंडळी, सकाळच्या प्रहरी गाव जागवणारा वासुदेव तुम्ही पाहिला असेल. मात्र हा वासुदेव आता गाव गाड्यातून सुद्धा दिसेनासा झालाय. मात्र आषाढी वारीत वासुदेवाची स्वारी हमखास भेटते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरीकडे निघालेल्या या वासुदेवांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला असं म्हणत गाव उजाडायच्या आधीच वासुदेव प्रत्येक दारावरती रामराम घालायला हजर असायचा. मात्र आज गावगाड्यातला वासुदेव हरवत चाललाय. मात्र हा वासुदेव आपल्याला पंढरपूरच्या वारीमध्ये भेटतो आणि आपण पाहतोय की संत तुकाराम महाराजांची पालखी ज्या ठिकाणी विसावलेली आहे त्या ठिकाणी हे सगळे वासुदेव एकत्र आलेले आहेत. मला सांगा, किती वर्षांपासून सेवा देता? ही सेवा 31 वर्ष झाली. 31 वर्षापासून सेवा चालू आहे. आज गावगाड्यातला वासुदेव हरवत चाललाय. मात्र तुम्ही वासुदेवाची परंपरा जोपासलेली आहे. आजही तुम्ही वासुदेव म्हणून वारीमध्ये देहूपासून पंढरपूरपर्यंत, आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालत असतात. काय मनामध्ये भावना असते? भावना आमच्या मनामध्ये एकच असते की माऊलींच्या पालखी संघ चालत असताना आपण फक्त आपलं मन हे समाधानी ठेवायचं आणि संसाराची काळजी माऊलीच घेत असतो. आपण फक्त वारी ही समाधानाने करत जायचं. ज्ञानोबा महावाली तुकाराम, ज्ञानोबा महावाली तुकाराम, ज्ञानोबा महावाली तुकाराम. ज्ञानदेव आणि तुकोबांच्या पालखीसोबतच श्री गजानन महाराजांची पालखी सुद्धा पंढरपूरकडे निघाली आहे. आज श्री गजानन महाराजांची पालखी 700 वारकऱ्यांसह परळीत दाखल झाली आहे. परळीकरांच्या वतीनं या पालखीचं भव्य स्वागत सुद्धा करण्यात आलंय. संत गजानन महाराजांचे पालखीचे परळी शहरामध्ये आगमन झालेले आहे. आपण पाहू शकता ते मंगलमय वातावरणामध्ये पालखीचं तिथं स्वागत देखील करण्यात येत आहे. संपूर्ण परळीकरांच्या वतीने या ठिकाणी बहुत भव्य स्वागत करण्यात येत आहे. जागोजागी रांगोळ्या असतील, फुलांचे सडा देखील करण्यात आलेला आहे. आज पालखी सध्याकडे मुख्य औषधी ओसात या ठिकाणी मुखांची झाले होता. आज सकाळी 6:30 वाजता पालखी परळीच्या दिशेने रवाना झालेली आहे. अत्यंत शिस्तमध्ये पालखीचे पालखी होणार आहे. आणि आपण पाहू शकता की आज संध्याकाळचा मुक्काम ते जगमित्र संत जगमित्र नागामंत्र या ठिकाणी असणार आहे. उद्या सकाळी पालखी अंबाजोगाई दिशेने
रवाना होणार आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. तर यंदाच्या वारीतलं विशेष आकर्षण म्हणजे TV9ची LED व्हॅन सुद्धा वारकऱ्यांसोबत पंढरीची वारी करते. TV9च्या या उपक्रमाद्वारे वारकऱ्यांना महाराष्ट्रातल्या ताज्या बातम्या तर बघायला मिळतातच, पण इथल्या LED स्क्रीन समोर वारकरी भजन, अभंग, कीर्तनांचा आणि फुगड्या खेळण्याचा आनंद सुद्धा लुटतायत. आता विठुरायाला प्रसन्न करूया तुळशीच्या सुगंधाने युक्त पितांबरी देवभक्ती विठ्ठल उपासना या अगरबत्तीने. उपासना विठ्ठलाची, साथ देवभक्तीची. बोला मंडळी, हरी विठ्ठल, श्रीकांत देव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज की, महाराज की. ऐन आषाढी वारीत विठ्ठल रुक्मिणी मंदिराची मेघडंबरी ही चांदीनं झळाळून जाणार आहे. एका दानशूर भाविकानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 2 कोटी रुपयांची 221 किलो चांदी भेट दिली आहे. याच भेट दिलेल्या चांदीतून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची मेघडंबरी बनवली जाते. आषाढी एकादशीपूर्वी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर चांदीने मढवलेल्या मेघडंबरीत आता बघण्याला मिळणार आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी लव्हेकर यांनी. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या लाकडी मेघडंबरीला आता चांदीने मढवण्याचं काम आता विठ्ठल मंदिरामध्ये सुरू झालेलं आहे. आपण जर बघितले तर नाव न सांगण्याच्या भाविकाने जवळपास 221 किलो चांदी, याची अंदाजे किंमत होती 2 कोटी रुपयाची चांदी. खरं तर या भाविकाने मंदिर समितीला आता भेट दिलेली आहे आणि या भेट दिलेल्या चांदीतूनच आता खरं तर हे मेघडंबरी मढवण्याचं काम सुरू झालं आपल्याला पाहायला मिळतं. जी चांदी आलेली आहे चांदीचं चोख असं वजन देखील आता इथं केलं जातं. आपण बघू शकतो की काट्यावरती वजन, अगदी चांदीचं वजन करून ही मेघडंबरीला लावण्यात येणार आहे. पंढरपूर येथील झेवेरी ज्वेलरचे जे मालक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जांगड ज्वेलरचे 10 कारागीर खरं तर हे मढवण्याचं काम आता करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळपास हे 4 ते 5 तास काम चालणार आहे. त्यानंतर हे जी मेघडंबरी आहे ही मेघडंबरी आषाढी यात्रेपूर्वी खरं तर विठ्ठल आणि रुक्मिणी माता याच मेघडंबरीमध्ये आता विसावणार असल्याचं मंदिर प्रशासनाकडून आपल्याला सांगण्यात येत आहे. पायी वारी करत पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांमध्ये सहभागी होत आमदार बबनराव लोणीकरांनी सुद्धा अभंग गात विठ्ठल भक्तीचा आनंद सोहळा अनुभवला. झाले संताचे दर्शन, पाप ताप झाल्या कुटी, दैन्य गेले उठाउठी, दैन्य गेले उठाउठी. आज झाले समाधान, पायी सावले मन, पायी सावले मन, पायी सावले मन. तुका म्हणे. तर पंढरीच्या वारीला गेलो आणि इंद्रायणी डुबकी मारली नाही असा वारकरी सापडणं मुश्किल आहे. मात्र प्रशासनाला वारकऱ्यांच्या सुरक्षेची देखील चिंता आहे. त्यामुळे इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने नदीपात्रात NDRF कडून आपत्कालीन बोटींची सुद्धा सज्जता करण्यात आली आहे. तर माय माऊली विठ्ठलाला भेटण्यासाठी ही पावलं अशीच चालत राहणार आहे. मात्र तुर्तास वेळ झाली आहे इथे छोटासा विसावा घेण्याची. पाहत रहा TV9 मराठी. रामकृष्ण.